नमस्कार मित्रांनो, योगेश ठोंबरे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे ना. आज आपली ज्वारी पेरणं होती. म्हणजे पहिली तर पेरेल होती आपल्याला, पण इकडं आपली पतली निघली होती. आता ते मागं दिसत असेल तुम्हाला, तिकडं मस्त निघली होती. आता तिथपर्यंत ही आपली पेरून घे नाही ज्वारी. तर मग त्यासाठी आपला ही आता आपली चाऱ्याची ज्वारी 8 मेगा शूटची ही पेरायची होती. तर आता आपली तिकडून मजूर आली तर त्यांच्याकडून पेरून घ्यावं लागेल. ही आपली ज्वारी पेरणं होती. तर मग आता त्यासाठी तर ह्या पहिल्या नाळ्या आपल्याला सारख्या करून घ्यावं लागतील. ही आपली तास कुणाकच्या मनाक होईल इथं. आता एकदा पेरली की आता डबल कोण पेरतं. यांनी ट्रॅक्टरवाल्यांनी काल नांगरलं तर पूर्ण मोडून टाकलं इकडं सर्व तास. हे आता आपण गुलडी नळी हे एकदम बरोबर करून घेऊ. कोणी आपल्या बरोबर सऱ्या पाडील नव्हत्या, त्यामुळं हे तासाचं हे झालं. नळ्या सारख्या करून घेतल्या. आता 3च नळ्या होत्या. आता त्या आपल्या तिकडं मजुरांना सांगावं लागेल कसं पेरणे काय ते. त्यांना तसं सांगून दिलं तर कसं लावायचं काय लावायचं. नळ्यापासून एक हे तिकडं एक हे तिकडं आणि एक पुढं. तर त्या तसं त्यांनी त्या प्रकारे लावलं. म्हणजे ते आता त्यांना सवयच आहे, त्याबद्दल त्यांना काही सांगायचीच नाही. मग तसं लावून दिलं तर आता चालतं दुसऱ्यावर. आता त्यांना बायांना तिथं लावून दिलं ना. आता इकडं आपलं शेडवरी खतवानं चालू होता टाल्यांनी. आता तिथं जायचं होतं ना. आपली जी मुरगाचं नाही डब्बा म्हणतो का, मुरगाचं जे आपलं गड्डं होतं त्यांना रिपेरिंग करून घ्यायचं होतं. आता तिकडं हे आपल्या इकडून केळीच्या वावरातून इकडं आता शेडवरी चालू. मित्रांनो, आपली खत भरणं चालू होता. आपली 2 ट्रॅक्टर बी चालू होती, JCBने बी भरणं लावला खत. आता ह्याच्यात आपल्या ही कुलड्या गंजामध्ये 5 टाल्या निघल्या. आता ह्या गंजामध्ये किती टाल्या निघते दाखव. आता ही आपली 3री टाली. इकडं बगळं बुगळं ते काळी पाखरं लय आले. तर आता केडकं खायसाठी खतरनाक JCB 2 ना 3 ह्याच्यात तर डायरेक्ट टाली भरून जाते. आता ही जवळपास म्हणजे हे 4थं वाटते. 4थ्या ह्याच्यात आपली टाली भरून गेली डायरेक्ट. आता आपली 2री टाली. इकडं ही आपलं गड्ड्या मुरगासाचा गड्डा आहे पूर्ण. म्हणजे माती किती पडेल होती पहिल्यांदा, तर ती आता सगळी दुरुस्त करणं लावला. आता आपल्याला म्हणजे 15-20 दिवसांनी मुरगास करणं आहे. त्यासाठी डबल गड्डा आपला रिपेरिंग करून घेणं लावला. या बगळ्यांना काय दिसू राहिलं काय माहिती याच्यात. म्हणजे तिकडं खतावरही बी बगळं आलं. आता इकडं बी किडकं कुडकं असते. या उद्देशाने ते आली वाटते खायला. मग असे तुम्ही पाहिला असे नाही, आपला गड्डा मुरगासाचा आपला नेट करणं चालू होता. आता ह्याच्यातली जी पहिली माती किती पडेल होती ती सर्व आपण नेट करून घेतली. आता एकदम मस्त पद्धतशीर गड्डा झाला आपला तयार. तिकडं JCB चालू आहे, ते आपल्या टाल्या भरणं चालू आहे. आता म्हणजे मधात बराच टाईम, अर्धा-1 घंटा झाला त्या जेवण खाऊन केलं. त्यानंतर मग ते झाल्यानंतर मग इथं आपल्याला शेड बनवायचं होतं. त्यासाठी तर पहिलं तो कॉलम करायला इथं आपलं नाली खंदून घेतली. म्हणजे या साईडला खंदून घेतली, त्या साईडला खंदून घेतली. म्हणजे पहिलं आखील होतं, मग तसंच आखील होतं त्या रेषेवरच खंदून घेतली. आता इथं आपले 2 फूट खंदून घेतली. आता त्यांनी समजा तर 2 फूट सांगितले होते, पण आपलं पुढं कमी झाले किंवा पुढं जास्त झाली. तर पुढं 1.5 फूट झाले असेल किंवा पुढं 2 फूट झाले असेल. आता चालू आता पाहू. आता पहिले ती गुलडी खंदून घेतली. आता ही गुलडी 2री लाईन चालू. ही बी जवळपास अर्धी खंदून झाली होती. म्हणजे आता आपल्याला असं 30 फुटाचं करणं होतं. तर मग पहिलं तर म्हणलं थोडंसं जास्त करून घ्या. आणि त्यांना माती तिकून बाहेरून टाकायला लागली. इथून अंदरून आपल्याला मुरुम भरलं आहे. नंतर विचार बदलला. हे आपल्याला पहिल्यांदा कुटार तर टाकायचं नाही, म्हणजे वावरात न्यायचं नव्हतं. पण विचार बदलला, मग आता ते कुटार बी टाकून घेतलं. इकडं आलं तर ट्रॅक्टर आवाज पाहू खतरनाक.
इकडं आपले पहिले टाले भरून गेले कुबोटाचे. तिकडं आपलं हे तुरीचं नाही तुरीचं म्हणतोय आपलं कुटार होतं सोयाबीन तुरीचं हे ते आता ते आपले दुसरे महिंद्रा युवा हे ट्रॅक्टर आपलं आता ही टाले लावले नंदू शेटणी. इकडं आपल्या JCBने हे टाकणं लावलं. आता पूर्णाकन झालं तर आपल्या जवळपास आता 2 टाल्या टाकायच्या राहिल्या. JCBचा काय वांधाच नाही भाऊ. 2 ना 3 फावड्यात तर डायरेक्ट टाले तिंगाणं होते, तंब भरून जाते. एकीच ना भाऊ आमचे JCB चालवणारे म्हणजे त्यांना काय वांधाच नाही, सांगायचं कामच नाही. एकदम मस्त त्यांचं काम आहे, पद्धतशीर काम करते.